मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. नारी शक्ती विधेयकाला विरोध केल्यामुळे संगमनेरमध्ये शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं गेलंय. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. संगमनेर शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीनं बसस्थानक परिसरात महिला एकत्र जमल्या. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी हातामध्ये फलक घेऊन नारी शक्तीचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही, महिलांच्या हक्कासाठी लढा देऊ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं हे विधेयक असून त्याला विरोध करणं म्हणजे महिलांच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, संगीता पुंड यांनी केलाय. नारी शक्ती वंदना अधिनियम ही मोदींची गॅरंटी आहे. मोदींनी महिलांना सन्मान व समान संधी देण्यासाठी आपला देश हा कटिबद्ध आहे. हे विधेयक महिलांना न्याय मिळवून देणारा एक सक्षम व्यासपीठ आहे. स्त्री अबला नसून सबला आहे. या आरक्षणापासून गावागावांमधून मोठ्या प्रमाणात महिला नेतृत्व एक मोठ्या प्रमाणात उभे राहिले असते, पुढे आले असते. पण काँग्रेसनी या महिला नेतृत्वास विरोध करून स्वतःच्या पायावरती धोंडा मारूनच घेतला आहे. पण त्यांचे विचार हे जगासमोर आले आहे. मी काँग्रेस आघाडीचा तीव्र शब्दात व बांगड्या फोडून या ठिकाणी जाहीर निषेध करते. लाडकी बहीण योजना असू द्या किंवा जनधन योजना असू द्या किंवा कन्या योजना असू द्या, सर्व आपल्या महाविकास आघाडीने सर्व महिलांसाठी जे त्यांनी योजना उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि त्यांना असंही वाटलं की लोकसभा विधानसभामध्ये देखील आपल्या महिलांना 33% आरक्षण देऊन आपल्या सगळ्या महिलांना आपण सशक्तीकरण करावं. परंतु या काँग्रेसचं दुखलं कुठे नाही माहिती आणि त्यांनी ह्या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि ह्या गोष्टीचा विरोध म्हणून आम्ही नारी शक्ती सर्वजण जागे झालेलो आहोत. त्यांचा आम्ही बांगडे फोडून त्यांचा राहुल गांधी असो किंवा काँग्रेस असो त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, त्यांचा धिक्कार करतो. आणि आता त्यांनी फक्त नारी शक्तीचा रुद्र रूपच बघावं. आपण बघितलंय की 3-4 दिवसापूर्वी आपल्या भारतीय संसदेमध्ये महिला आरक्षणाला त्यांनी खोडा घातलाय. असा खोडा घालणारा ह्या काँग्रेस पक्षाचा प्रथमतः आम्ही सर्व महिला मिळून धिक्कार करतोय. कुठेतरी आज आपण बघतोय की जसं आपल्या घरातलं बजेट महिला एक सांभाळतीये, आपला गाव सुद्धा महिला चालवत आहे, आज देशावर सुद्धा महिला आहे. मग आणखीन भर पडून या सगळ्या एकजुटीने एकत्र येऊन जर कुठेतरी आज प्रत्येक गावातील प्रत्येक वाडी वस्तीवरील सर्वसामान्य महिलांच्या अडीअडचणी असतील त्यांना कुठेतरी एक योग्य स्थान भेटणार होतं, तर यासाठी यांनी का मागे खेचलं? का बरं? का यांना सवय लागलेली ना पहिल्यापासून की पुरुष प्रधान संस्कृती आणल्यामुळं कुठेतरी आज आपल्या या महिला पुढे काढायला आज त्यांनी हा खोडा घातला आहे. तर आपली महिला ही आज पण आपण शिक्षण बघतोय, ज्या शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, फुले आंबेडकरांनी आज आपल्याला महिलांना जो मान सन्मान दिलाय, आज छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, झाशीच्या राणी, म्हणजे या सगळ्यांचा आदर्श ठेवून आज या महिला पुढे जात आहे. आज सुद्धा तालुकावर फिरताना प्रत्येक गावागावातून आज एक महिला पोलीस होती, एक महिला डॉक्टर होती, एक महिला इंजिनियर होती. कुठेतरी ह्या महिला पुढे जात आहे. यातूनच आज आपल्या या ठिकाणी आपल्याला उच्च पदावर आपल्याला महिला बघायच्या होत्या, पण हे काँग्रेस पक्षाला देखवलं नाही म्हणून त्यांनी हा खोडा घातला आणि हे आरक्षण रद्द केलं. तर नक्कीच आमच्या ह्या सर्वसामान्य शेतकरी महिला सुद्धा आज इतक्या अग्रेसर आहे का, या महिला सुद्धा इतक्या हुशार आहेत का आज त्या महिलांना सुद्धा संधी भेटणार होती ती सुद्धा आज यांनी कुठेतरी खोडून काढली आहे. या शेतकरी वर्ग असेल, आपल्या शेतकरी वर्गापासून तर कॉर्पोरेट पर्यंतच्या महिला आज या नारी शक्ती एकजूट होणार आहे. कारण की नारी ही नवदुर्गेचा अवतार आहे आणि ही नारी शक्ती एकजूट होऊन नक्कीच या काँग्रेस पक्षाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. देशातील महिलांना राजकीय आणि सामाजिक स्तरावर अधिक संधी मिळाव्यात यासाठी नारी शक्ती विधेयक अत्यावश्यक आहे. मात्र काही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून या विधेयकाला विरोध होत असल्यामुळे विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा निषेध केला गेला. यावेळी लीलावती काळे, सोनाली बोटवे, पूनम दायमा, संगीता पुंड, सपना जाधव, पूजा आरगडे,
आरती पगारे, शोभा सूर्यवंशी, राधा सूर्यवंशी, अरुणा सूर्यवंशी, कोमल सातपुते, स्वाती मुंडलिक, शिवाजी सूर्यवंशी, दीपाली वाव्हळ, शिवज्ञा आरगडे, जान्हवी जांबुकर यांसह अनेक महिलांची हजेरी होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.